जबरदस्तीचे लग्न 92. जर रात्रीचे जेवण चांगले बनवले नाही तर उद्यापासून तुझं कॉलेजला जाणे रद्द केले जाईल. असे बोलून आर्यन कृतिकाला सोडून देतो आणि खोलीबाहेर जाऊ लागतो. मग कृतिका धाडस करून त्याला थांबवते. ऐक. कृतिका थोडी घाबरली आणि म्हणाली, मला स्वयंपाक करायला येत नाही. हे ऐकून आर्यनची पावले थांबतात आणि तो वळून तिच्याकडे पाहतो आणि हसत म्हणतो, तुला स्वयंपाक करायला येत नाही? ही तुझी प्रॉब्लेम आहे, माझी नाही. असे म्हणत आर्यन न ऐकता खोलीतून बाहेर पडतो. आता मी जेवण कसे बनवू? कृतिका हे विचार करत होती. तिला मोठ्याने रडावेसे वाटत होते. मग तिच्या मनात एक कल्पना आली आणि तिने पटकन तिचा फोन उचलला आणि यूट्यूब उघडला आणि त्यातून जेवणाच्या रेसिपी पाहू लागली. पण यूट्यूबवर पाहण्याचा काही उपयोग नव्हता. कारण कृतिकाला कोणत्या गोष्टीत कोणता मसाला वापरला जातो हे देखील माहीत नव्हते. यूट्यूबवर जेवणाच्या रेसिपी पाहून तिचे मन अस्वस्थ होत होते. आज तिची इच्छा नसतानाही तिला जेवण बनवायला भाग पाडले गेले. कारण जर ती जेवण बनवली नाही तर आर्यन तिचे काय करेल कुणास ठाऊक. कूल डाऊन कृतिका, तिने स्वतःला शांत करत म्हणाली आणि एक दीर्घ श्वास घेत ती रेसिपी नोट करू लागली. तिने फोन बंद केला आणि बेडवर ठेवला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. दुसरीकडे आर्यन खोलीतून बाहेर पडला. त्याला जाताना पाहून मानसी सुरेखाला म्हणाली, आई, मी जाऊन कृतीला भेटते. असे म्हणत मानसी कृतिकाच्या खोलीत जाऊ लागली. थोड्या वेळाने कृतिका वॉशरूममधून बाहेर पडली आणि बेडजवळ आली आणि रेसिपी नोट्स असलेले पान पाडले आणि हातात धरून खोलीतून बाहेर पडू लागली. तेवढ्यात तिला वाटेत मानसी भेटली, जी तिच्या खोलीत तिला भेटायला येत होती. कृती, तू ठीक आहेस ना? आर्यनबाई जास्त रागवलं नाही ना? मानसीने कृतिकाची काळजी करत तिला विचारले. हे ऐकून कृतिकाने चेहऱ्यावर मंद हास्य आणले. नाही, कृतिका खोटे बोलली आणि म्हणाली, जरी तिने मानसीला खरे सांगितले असते तरी कोणीही तिला मदत करू शकले नसते. म्हणून तिने मानसीला खोटे बोलले, जेणेकरून कुणालाही यामुळे काळजी वाटू नये. देवाचे आभार, मी खूप घाबरले होते. मानसी म्हणाली. मग दोघेही खाली गेले. ते खाली येताच अक्षत, मनीष आणि आर्यनही आले. सर्वजण येऊन सोफ्यावर बसले. कृतिकाने सुरेखाची माफी मागितली आणि म्हणाली, मला माफ करा आई. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. काही हरकत नाही बाळा, पण आतापासून काळजी घे. सुरेखा हलकेच हसत म्हणाली, थँक्यू आई. कृतिकाने तिला मिठी मारली. आई, वहिनी कशासाठी माफी मागत आहे? कृतिकाला माफी मागताना पाहून अक्षतने सुरेखाला विचारले. काही नाही रे, माझ्या मुलीची ही एक चौटीशी चूक होती. सुरेखा हसत म्हणाली आणि सोफ्यावर उठू लागली. आर्यन तिला उठताना पाहून सुरेखाला म्हणाला, आई, तुम्ही थांबा. मग कृतिकाकडे पाहत म्हणाला, जा आणि स्वयंपाकघरातून सर्वांसाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन ये. कृतिकाने लगेचच मान खाली घालून त्याचे म्हणणे ऐकले आणि स्वयंपाकघरात जाऊ लागली. मानसी आश्चर्याने कृतिकाकडे पाहू लागली. ती गेल्यानंतर सुरेखा आर्यनला पटकारली आणि म्हणाली, बाळा, तू काय करतोयस? आई, मी काय केले? आर्यनने मुद्दामून विचारले. बाळा, कृतिका नुकतीच्या घरात आली आहे आणि तू तिला कामाला लावत आहेस. तिला ह्या घरात सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. आर्यनला समजावून सांगता नव्हती मनीष देखील म्हणाले, हो बाळा, तुझी आई अगदी बरोबर बोलत आहे. कृतिका अजून नवीन आहे, तिला थोडा वेळ दे. हो बाबा, तुम्ही जास्त विचार करू नका. कृतिका माझी बायको आहे. थोड्या वेळाने कृतिका हातात ट्रे घेऊन हॉलमध्ये येते आणि टेबलावर ठेवते आणि स्वयंपाकघरात परत जाणार आहे तेव्हा आर्यन डोळ्यांनी तिला इशारा करतो आणि सर्वांना कॉफी देण्यास सांगतो. कृतिका त्याचे हावभाव समजून घेते आणि ट्रेमधून सर्वांना कप देऊ लागते. शेवटी कृतिका कॉफीचं कप आर्यनला देते. मग तो हसतो आणि तिच्या हातातून कॉफीचं कप घेतो. थँक्यू सो मच बायको, तो हसत म्हणतो. कृतिका आश्चर्याने आर्यनच्या चेहऱ्याकडे पाहू लागते.
तिथे बसलेला कुणालाही विश्वास बसला नाही की आर्यनने फक्त थँक्यू म्हणाला नाही तर हसले देखील. कारण आर्यनच्या चेहऱ्यावर नेहमीच कडक भाव असायचे. पण कृतिका आल्यानंतर आर्यन हसायला लागला. त्याच्यात बदल येऊ लागले. कृतिका काहीच बोलली नाही आणि तिथून निघून जाऊ लागली. कुठे जात आहेस? बस आणि कॉफी घे. सुरेखा कृतिकाला थांबवले. नाही आई, मी जेवण बनवायला स्वयंपाक करत जात आहे. अगं बाळा, तू का स्वयंपाक करणार? घरात कुक आहेत, ते स्वयंपाक करतील. माझे शेजारी ये आणि बस. यावेळी सुरेखा थोडा रागाने म्हणते. यावेळी कृतिका तिला नकार देत नाही आणि तिच्या शेजारी येऊन बसते. कृती, तुझे असाइनमेंट आणि नोट्स तयार आहेत का? मानशी कॉफी पिताना कृतिकाला विचारते. नाही यार, मी रात्री तयार करेन. कृतिका मान खाली घालून म्हणते. बाळा, तू घरातील कामे करायची गरज नाही. तू आधी तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. सुरेखा कृतिकाला समजावून सांगते. हो बाळा, आणि जर आर्यन तुला काही म्हणाला तर मला सांग. मी नीट काळजी घेईन, मनीष म्हणाली. हो आई बाबा. कृतिकाच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मितहास्य आले. आर्यनने कृतिकाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते आणि आर्यन चिडला. हो कृतिका, आई अगदी बरोबर बोलत आहे आणि तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. आर्यन हसत रितिकाकडे पाहत म्हणतो. कृतिका त्याचं अभिनय पाहून थक्क झाली. आधी तो मला जेवण बनवायला सांगितला आणि आता तो सर्वांसमोर असं सांगत आहे. एक नंबरचा ड्रॉमेबाज. कृतिका मनात विचार करते. नाश्ता झाल्यावर आर्यन कृतिकाला म्हणतो. जा आणि तुझे नोट्स आणि असाइनमेंट पूर्ण कर. आणि जर तुला मदत हवी असेल तर मला सांग. मी तुला चांगली मदत करेन. तो हसत म्हणतो. आर्यनचे बोलणे ऐकून सर्वजण हसतात. मानसी अक्षतला म्हणते. माकड, आर्यन भाऊ किती बदलला आहे ते बघ. अक्षत हसत म्हणाला. ह्यालाच प्रेम म्हणतात. मानसी चिडून म्हणाली. तुला प्रेमाबद्दल खूप काही माहीत आहे, पण तुला आजपर्यंत एक गर्लफ्रेंड मिळालेली नाही. तू प्रेमावर खूप व्याख्याने देतोस. असे पण असू शकते का की तुला गर्लफ्रेंड आहे आणि तू आम्हाला खोटे सांगतोयस की तू सिंगल आहेस? अक्षत तोंड वाकडं करून म्हणतो. उंदीर, तुझं मेंदू इतकं लहान आहे, त्याचा जास्त वापर करू नकोस, नाहीतर तुझा मेंदू फुटू शकतो. मानसी रागाने अक्षतकडे पाहत म्हणते. काय म्हणालास तू? अक्षत पटकन म्हणाला. काही नाही बाळा, जा आणि तुझे नोट्स आणि असाइनमेंट पूर्ण कर. सुरेखा हसत हसत म्हणते. हो आई, असं म्हणत कृतिका तिचं खोलीत पोचते आणि अस्वस्थपणे विचार करू लागते. पण मी उद्या कॉलेजला कशी जाणार? आर्यनने मला कॉलेजला जायला नकार दिले आहे, पण मला त्याला कॉलेजसाठी कसे तरी पटवावे लागेल. हे सर्व कृतिकाच्या मनात चालू होते. मी तुला सांगितले होते की तू तुझ्या नोट्स आणि असाइनमेंट पूर्ण कर. खोलीत इकडे तिकडे फिरू नकोस. आर्यन खोलीत प्रवेश करताना कृतिकाला म्हणतो. विचारात गढून गेलेली कृतिका आर्यनकडे पाहते. त्याचे बोलणे ऐकून मला तुझ्याशी बोलायचे होते. कृतिका आर्यनकडे जाताना म्हणते. अगं, खरंच तुला माझ्याशी बोलायचे आहे? मी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतोय की काय? आर्यन तिची चेष्टा करत म्हणतो. स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत. मला खरोखर तुझ्याशी बोलायचं आहे. कृतिका थोडी चिडून म्हणते. पण मला तुझे बोलणे ऐकण्यात रस नाही. मग तो थोडा थांबतो आणि तिच्या जवळ जातो आणि तिची कंबर धरत म्हणतो. जर तुला मी तुझे बोलणे ऐकावे असे वाटत असेल तर तुला काहीतरी करावे लागेल. ह्यावेळी दोघेही खूप जवळ होते आणि त्यांचे श्वास एकमेकांशी भिडत होते. मला काय करावे लागेल? कृतिका आर्यनचं डोळ्यात पाहत विचारते. काही जास्त नाही. एका चांगल्या बायकोप्रमाणे तुला माझ्या प्रत्येक गोष्टीला सहमती द्यावी लागेल. आता बघ, तुझा नवरा ऑफिसमधून परत आल्यानंतर किती काम करतो. तुला एका चांगल्या बायकोप्रमाणे तुझ्या नवऱ्याची सेवा करावी लागेल. आर्यन तिचं डोळ्यात पाहत म्हणतो. त्याचे हे शब्द ऐकून कृतिकाला राग येतो. तुला कसे वाटले की मी तुझी सेवा करेन? कृतिका रागाने त्याचं डोळ्यात पाहत म्हणते. बायको, तुला माहिती आहे तुझी सर्वात मोठी समस्या म्हणजे तुला खूप राग येतो. मग तिला सोडून तो बेडवर झोपतो.
मग तिच्याकडे पाहून तो हसत म्हणतो, जर तुला वाटत नसेल की मी तुझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपालला फोन करून तुला कॉलेजमधून काढून टाकू नये सांगायला नको ना, तर ठीक आहे, असे म्हणत आर्यन त्याचा फोन काढतो आणि त्यात व्यस्त होतो. तुला काय हवे आहे? कृतिका बेडजवळ जाताना आर्यनला विचारते. काही जास्त नाही, फक्त माझ्या पायांना व्यवस्थित मालिश कर. आर्यनचे हे शब्द ऐकून कृतिकाला धक्का बसला. कोणता पाय? आणि तोही तुझा? तिला धक्का बसलेला पाहून आर्यन चिडून म्हणतो, नाही, शेजारच्या माणसाचा पायांना मालिश कर. असे शब्द ऐकून कृतिका आव्हाप झाली आणि मोठ्या डोळ्यांनी आर्यनकडे पाहू लागली. आर्यन असे काही बोलेल अशी तिला अजिबात अपेक्षा नव्हती. आर्यनला स्वतःला विश्वास बसत नव्हता. मी कधीपासून अशा गोष्टी बोलू लागलो? आर्यन मनात विचार करतो. तू आता माझ्याकडे अशी का पाहत आहेस? माझ्या पायांना मालिश कर. आर्यन तिच्याकडे पाहतो आणि चिडून म्हणतो, माझ्या पायांना मालिश करण्याऐवजी मी तुझ्या घशाला मालिश करेन. सर्व समस्या एकाच वेळी संपतील. जेव्हा जेव्हा मी तुला पाहते तेव्हा तू मला आज्ञा देत राहतो. कृतिका आर्यनकडे पाहत मनात विचार करते. तू काय विचार करत आहेस? त्याचे शब्द ऐकून कृतिका गोंधळून जाते. मी काय विचार करत होते? काहीच नाही. कृतिका गायगाईने म्हणते. माझ्याशी खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण मला चांगले माहीत आहे की तुझ्या मनात काय चालले आहे. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणतो. एक मिनिट थांब. तुला कसं कळले की माझ्या मनात काय आहे? कृतिका त्याच्याकडे विचित्रपणे पाहत म्हणते. तुला जास्त मेंदू वापरण्याची गरज नाही. फक्त मी तुला सांगतो ते कर. आर्यन कृतिकाला पटकारतो. कृतिका निराशेने बेडच्या कडेला बसते. ती बसताच आर्यन तिच्या पायावर पाय ठेवतो. कृतिका तिच्याकडे पाहते. तू आज माझ्याकडे इतके का पाहतेस? मी मान्य करतो की मी खूप देखणा आहे, पण तुला इतके पाहण्याची गरज नाही. आर्यन हसत म्हणतो. त्याचे शब्द ऐकून कृतिका खूप चिडते. कोण म्हणाले की तू देखणा आहेस? सर्वप्रथम आरशात जाऊन तुझा चेहरा बघ. तू माकडापेक्षा कमी दिसत नाहीस. बर, मी माकड आहे का? आणि तू काळी मांजर आहेस, जो नेहमीच कोणत्याही कारण नसताना सारखं आपलं म्याव म्याव करत राहते. आर्यन उठतो आणि हसत म्हणतो, मी मांजर आहे म्हणून मला चावायलाही येतं. मी तुला चावायलाही दाखवतो. कृतिका त्याच्याकडे पाहत म्हणते, मला चावण्याऐवजी तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. ते तुझ्यासाठी चांगले होईल. आर्यन कृतिकाकडे बोट दाखवत म्हणतो. त्याचे बोलणे ऐकल्यानंतर कृतिका एक मिनिट त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा तिच्या हातांनी त्याचा पाय दाबू लागते. जरा नीट दाब, आर्यन मागे सरकून म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून कृतिकाला राग येत होता. ती त्याचे पाय जोरात दाबू लागली. आर्यनला तिची अवस्था पाहून आनंद होत होता. मग त्याच्या मनात काहीतरी आले आणि तो कृतिकाला म्हणाला, तुझा फोन कुठे आहे? आर्यन कृतिकाला विचारतो. काय? तू माझ्या फोनचे काय करणार आहेस? कृतिका त्याच्याकडे पाहत म्हणते, मी तुझा फोन मागितला आहे, मला तुझा फोन शांतपणे दे. आर्यन रागाने म्हणतो. त्याचा राग पाहून कृतिका काहीही बोलत नाही आणि शांतपणे उठते. टेबलावरून तिचा फोन उचलते आणि त्याला देते आणि तिथेच उभी राहते. आर्यन तिच्या फोनकडे पाहतो. तिच्या फोनची स्थिती खूप खराब होती आणि स्क्रीनही थोडीशी क्रॅक झाली होती. तू इथे काय करत आहेस? तो कृतिकाकडे पाहत म्हणतो. तू म्हणाला होतास की तू प्रिन्सिपाल सरांना फोन करशील. कृतिकाचा आवाज मंद होता. मला आता फोन करायला नको आहे. आर्यन तिच्याकडे न पाहता म्हणतो. तुला नको कशी वाटू शकते? आणि आता तू तुझ्या शब्दांवर परत जात आहेस. कृतिका रागाने म्हणते. मी तुला आधीही सांगितले होते की मला वाद आवडत नाहीत, म्हणूनच सॉरी म्हण. तो तिला रागाने म्हणतो. कृतिका, कूल यार, तुला शांतपणे काम करावं लागेल. जर तू असं रागवलीस तर राक्षस रागवेल आणि मग तो प्रिन्सिपल सरांना फोनही करणार नाही. असं मनात विचार करत कृतिका तोंड वाकडं करून त्याला सॉरी म्हणते. तेवढ्यात कृतिकाचा फोन वाजू लागला. हा कुणाचा नंबर आहे आणि तुला कोण कॉल करत आहे? तिच्या फोनवर अनोळखी नंबर पाहून आर्यन कृतिकाला विचारतो. मला काय माहित? तू मला का विचारत आहेस? कृतिका तोंड तिरकस करून म्हणते. सेटअप, जास्त बोलण्याची गरज नाही.
आणि मला सांग की हा कुणाचा नंबर आहे? आर्यन कृतिकाला फोन दाखवत म्हणतो. फोन स्क्रीन पाहून कृतिकाला धक्का बसतो की हा कुणाचा नंबर आहे. मी तुला विचारत आहे की तुला कोण कॉल करत आहे? कृतिका घाबरली. तिने घाबरून आर्यनकडे पाहिले, जो फोन स्क्रीनकडे पाहत होता. आर्यनने त्याच्या डोळ्यांनी कृतिकाकडे इशारा करत आणि तिला बोलण्यास सांगितले. हॅलो कोण? कृतिका हळू आवाजात विचारली. पलीकडून हसणारा आवाज आला. तू मला विसरलीस? अमन रायचंदला? तो हसत म्हणाला. घाबरलेली कृतिका अचानक तर कापत म्हणाली, तुझी मला कॉल करण्याची हिंमत कशी झाली? आणि तुला माझा नंबर कुठून मिळाला? डिअर, तू इतकं का रागवली आहेस? मी तुला आता फोन केला आहे. जस्ट वेट अँड वॉच. मी तुझ्यासोबत काय करतो ते. अमन रागाने म्हणाला. हे ऐकून आर्यन खूप रागवला. माझ्या कृतिकाला कॉल करून डार्लिंग म्हणायची हिंमत कशी झाली तुझी? आर्यन रागाने दात घासत म्हणाला. हे ऐकून कृतिका आणि अमन दोघंही आश्चर्यचकित झाले. तू कोण आहेस आणि कृतिकाची फोन तुझ्याकडे कसा पोचला? अमन रागाने आर्यनला म्हणाला. मी कोण आहे हे तुला जाणून घ्यायची गरज नाही. फक्त लक्षात ठेव की जर तू माझ्या कृतिकाभोवती फिरत राहिलास तर आणि तिला फोन करून त्रास जरी केलास, मी तुला मारून टाकेन. आर्यनला रागाने म्हणाला. कृतिका आश्चर्याने आर्यनकडे पाहत होती. तिला हे समजत नव्हते की जर आर्यन तिचा तिरस्कार करतो तर त्याने अमनला कृतिका त्याची आहे असे का सांगितले? कुठेतरी कृतिका त्याच्या बोलण्याने आनंदी होत होती. तू मला धमकी देत आहेस? आणि मी घाबरलो. तू जो कोणी आहेस? मी तुला घाबरत नाही, अमन हसत म्हणाला. मी कोण आहे आणि कृतिका माझ्यासाठी काय आहे हे तुला लवकरच कळेल. आणि ऐक, माझी धमकी हलक्यात घेण्याची चूक करू नकोस. असे म्हणत आर्यन फोन डिस्कनेक्ट केला आणि तो कृतिकाकडे रागाने पाहू लागला. हा कोण होता आणि तुझे त्याच्याशी काय भानगड आहे? त्याने कृतिकाला रागाने दात ओठ काढत विचारले. आतापर्यंत आनंदी असलेली कृतिकाला अचानक धक्का बसला. तुला काय म्हणायचं आहे? कृतिका रागाने विचारली. मी काय म्हणत आहे तुला खूप चांगले समजते. तो बेडवरून उठत म्हणाला. हे बघ आर्यन, तू जसं विचार करतोयस तसं काहीच नाहीये. माझं त्याच्याशी काहीही अफेअर नाहीये. कृतिका त्याला समजावून सांगताना म्हणाली. जरी ती आर्यनचं बोलण्यावर खूप रागवली होती, पण तरीही तिने स्वतःला शांत केले आणि त्याला समजावून सांगायचं ठरवलं. कारण रागामुळे तिचंच नुकसान होईल. मी असं विचार करत नाहीये. मग तो तुला डार्लिंग का म्हणतोय? असं काय आहे? आणि तो तुला डार्लिंग का म्हणतोय? असं आर्यन तिच्या जवळ जाऊन म्हणाला. दोघांचेही श्वास एकमेकांशी भिडत होते. कृतिकाला आर्यनला कसं समजावून सांगायचं तेच समजत नव्हतं. मला एक गोष्ट सांग, तू इतकं का रागावलास? तू माझा तिरस्कार करतोयस ना? कृतिका त्याच्या डोळ्यात पाहत विचारते. कारण तू माझी बायको आहेस आणि आर्यन शिंगाण्याच्या गोष्टीवर कोणीही वाईट नजर टाकावी हे मला आवडत नाही. मग कृतिका स्वतःला सोडवत म्हणाली. तुला माझ्यावर प्रेम झाले आहे आणि तू जलस फील करत आहेस का? तिच्या ह्या प्रश्नावर आर्यनला तिला काय बोलावे ते समजत नव्हते. कारण त्याला स्वतःलाच माहीत नव्हते की कृतिकाला दुसऱ्या मुलासोबत पाहून तो का रागवतो. आर्यन अचानक तिची कंबर सोडून खोलीबाहेर गेला. तो निघून जाताच कृतिका एक दीर्घ श्वास घेते. देवाने मला वाचवले, नाहीतर त्या रागीट माणसाने काय केले असते कुणास ठाऊक. कृतिका स्वतःशी म्हणाली आणि स्टडी टेबलाच्या खुर्चीवर जाऊन बसली आणि तिचे स्टडी पूर्ण करू लागली. रात्री सर्वजण जेवण करत होते. कृतिका आणि आर्यनला सोडून. मानसी कृतिकाच्या खोलीत तिला बोलवण्यासाठी गेली, पण तिने नकार देत म्हणाली की तिला आता भूक नाही आहे.